नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. मालिकेत एजे आणि लीला यांची प्रेमकहाणी हळूहळू फुलायला लागली आहे. त्यात लक्ष्मी आणि सरस्वती नवनवीन डाव रचताना पाहायला मिळतात. पण प्रत्येक वेळी दोघेही तोंडावर पडतात. लीला आणि एजे गणपतीच्या दर्शनाला गेलेले असताना लीला हरवते आणि दोघेही एकमेकांना शोधत असतात. तेव्हा लीलाला वाटतं एजे माझी खूप काळजी करतात. तेव्हा लीला एजेला प्रेमाची कबुली देणार आहे. आता मालिका अधिकच रंजक होणार हे नक्की. झी मराठीच्याच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यात झीच्या सगळ्या कलाकारांना संधी मिळाली. सगळ्या सिरियलमधील अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. त्यात 1.25 लाखाची पैठणी म्हणून बक्षीस म्हणून होती आणि ते बक्षीस नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील सरस्वतीला मिळाले. तेव्हा तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तेव्हा ती म्हणते, भूमिजा म्हणते की होय, ती 1.25 लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की कधीतरी होम मिनिस्टरमध्ये जावं, मग मला ही पैठणी साडी मिळेल. आदेश भाऊजींच्या हस्ते मॅनिफेस्ट करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं. मला होम मिनिस्टरमध्ये भाग घेता आला त्यातच मी खुश होते. पण माझे सहकलाकार म्हणजेच नवरी मिळे हिटलरला ही टीम माझ्यासोबत होती, मला चेस करत होती. त्यांनी मला विश्वास दिला की ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार आणि ते खरं झालं. ती 1.25 लाखाची पैठणी माझी झाली आणि ही संधी मला झी मराठीमुळेच मिळाली. असं म्हणत सरस्वतीला 1.25 लाखाची पैठणी मिळाली.